नमस्कार. केमिकल फ्री हा शब्द आपण सतत ऐकतो नाही का? बाजारात तर याची लाटच आली आहे. पण याचा खरा अर्थ काय आहे? चला तर मग आज आपण केमिकल्स या शब्दामागचं सत्य काय आणि गैरसमज काय हे जरा उलगडून पाहूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या मनात येतो तो म्हणजे केमिकल म्हणजे खरंच विष आहे का? आणि मग त्याच्या अगदी विरुद्ध दुसरा विचार येतो की केमिकलशिवाय आपलं अन्न आणि शेती ह्या गोष्टी चालणंच शक्य नाहीये का? तर मग या दोन्हीपैकी खरं काय म्हणायचं? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि त्यासाठी सुरुवात करूया अगदी मुळापासून. केमिकल म्हणजे नेमकं काय असतं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपण जे काही खातो पितो किंवा अगदी श्वास घेतो त्या प्रत्येक गोष्टीत रसायनशास्त्र आहे. खरं तर ज्या गोष्टीशिवाय आपण जगूच शकत नाही ते आपलं पाणीसुद्धा एक केमिकलच आहे. अगदी खरंय. आपलं साधं पाणी, विज्ञानाच्या भाषेत ज्याला आपण H2O म्हणतो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलतत्वांपासून बनलेलं एक रसायन. अजून एक उदाहरण घेऊया. आपल्या जेवणाला चव आणणारं मीठ, ते काय आहे? ते आहे सोडियम क्लोराईड. हे सुद्धा एक केमिकलच आहे. म्हणजे बघा, मुद्दा अगदी सरळ आहे. केमिकल म्हणजे काहीतरी कृत्रिम आणि घातक गोष्ट हा एक खूप मोठा गैरसमज आहे. सत्य तर हे आहे की आपण स्वतः आणि आपल्या आजूबाजूचं सगळं जगच वेगवेगळ्या रसायनांनी बनलेलं आहे. मग जर सगळंच केमिकल असेल तर खरा प्रश्न केमिकल आहे की नाही हा उरतच नाही. खरा प्रश्न हा आहे की त्याची गरज काय आहे आणि त्याचा वापर कसा केला जातोय. आता बघा, याचे फायदे तर स्पष्टच आहेत. विचार करा, लोणची किंवा सॉससारखे पदार्थ जास्त काळ चांगले राहतात कारण त्यात प्रिझर्वेटिव्हज असतात. शेतीत फवारणी केल्यामुळे पिकांचं किडींपासून संरक्षण होतं. पण मग दुसऱ्या बाजूला तितकेच महत्त्वाचे प्रश्नही उभे राहतात की नक्की कोणतं केमिकल वापरलंय, किती प्रमाणात वापरलंय आणि किती वेळा. सगळा खेळ यात संतुलनाचा आहे. आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ना, ते एका सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या तत्वात दडलेलं आहे. आणि ते म्हणजे वापरण्याचं प्रमाण किंवा त्याची मात्रा. असं म्हणतात की द डोज मेक्स द पॉयझन. याचा अर्थ काय? तर कोणतीही गोष्ट कमी प्रमाणात घेतली तर ती औषधासारखं काम करते आणि तीच गोष्ट जास्त प्रमाणात घेतली तर विष बनते. केमिकल्सचं गणित अगदी तसंच आहे. फायदा आणि धोका या दोन गोष्टींमधलं अंतर फक्त आणि फक्त प्रमाणाचं असतं. म्हणूनच केमिकल्सकडे फक्त भीतीने किंवा भावनेने बघण्यापेक्षा माहितीच्या आधारावर एक शहाणा दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे. चला तर मग केमिकल्सना भावनेचा चष्म्यातून नाही तर माहिती आणि विज्ञानाच्या आधारावर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि हाच शहाणा दृष्टिकोन तयार करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत. या सिरीजच्या पुढच्या भागांमध्ये आपण प्रत्येक महत्त्वाच्या केमिकलची खरी शास्त्रीय माहिती, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि त्याच्या सुरक्षित वापराचे नियम काय आहेत हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर आपल्यालाही या माहितीच्या प्रवासात सामील व्हायचं असेल आणि असे गैरसमज दूर करायचे असतील तर आम्हाला नक्की फॉलो किंवा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.